कारंदवाडीत रविवारी विविध विकास कामांचा लोकार्पण उद्घाटन सोहळा. संदीप सावंत, विकास हाके यांची माहिती. महायुती सरकारच्या माध्यमातून गावचे रुपडे पालटले. कारंदवाडी तालुका वाळवा येथे महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास गेलेले व नव्याने सुरू होणाऱ्या 3,75,30,30,000 रुपयांच्या माध्यमातून विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे, अशी माहिती जनशक्ती पॅनेलचे प्रमुख संदीप सावंत व विकास हाके यांनी दिली. संदीप सावंत म्हणाले, कारंदवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपा व जनशक्ती परिवर्तन पॅनलने सत्तांतर घडवल्यानंतर अवघ्या 10 महिन्यामध्ये पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश खाडे, खासदार धैर्यशील माने व भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या विशेष प्रयत्नातून व शासनाच्या विविध योजनेतून 3,75,30,000 रुपयांची विकास कामे पूर्णत्वास गेली आहेत, तर काही नव्याने विकास कामे सुरू करण्यात येणार आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून एवढा मोठा निधी आल्याने कारंदवाडी गावचे रुपडे पालटले आहे. येथील जनतेला आम्ही दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती करण्यात आम्हाला यश आले आहे. दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता कारंदवाडी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन या कार्यक्रमाकरिता आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेब, त्याचबरोबर या विभागाचे खासदार सन्माननीय धैर्यशील दादा माने, त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार आदरणीय सदाभाऊ खोत साहेब आणि आपल्या या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय निशिकांत दादा भोसले पाटील, त्याचबरोबर सन्माननीय पृथ्वीराज भैया पवार, भीमरावांना माने, आदर्श सरपंच कवटेपिराण हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. आमच्या कारंदवाडी गावामध्ये गेल्या 9 ते 10 महिन्याच्या कालावधीत सत्तांतर झाले आणि या सत्तांतरानंतर सुमारे 9 ते 10 महिन्याच्या कालावधीतच आम्हा शासनाकडून या सर्व नेत्यांच्याकडून सुमारे 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला असून सध्या 4.25 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी खर्ची पडला व काही कामे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा याकरिता हे सर्व नेते मंडळी आम्हाला त्या ठिकाणी कारंदवाडी गावामध्ये येणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण बहुसंख्य संख्येनं उपस्थित राहावे अशी आमचे सरपंच, उपसरपंच व सर्व आपल्या ग्रामपंचायतची बॉडी यांच्यातर्फे आपणा सर्वांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. या कामासाठी शासनाच्या वतीनं 3,75,30,000 रुपयाचा विकास कामाची पूर्तता केल्याबद्दल मी शासनाचे सतस्य आभार मानतो.